आता आयपीओ, मी तुम्हाला थोड्या आधी आयपीओ बद्दल सांगत होतो. आयपीओ ची तुम्हाला थोडी माहिती देतो. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. सुरुवातीला एक कंपनी जेव्हा शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स घेऊन येते तेव्हा ती एक ऑफर देते पब्लिकला की कमी पैशामध्ये आमचे शेअर्स तुम्ही घ्या आणि मग तुम्ही ती जेव्हा शेअर्स लिस्ट होतील मार्केटमध्ये येतील तेव्हा तुम्ही विकून ते पैसे कमवू शकता. सो ह्याच्यात काय असतं, सो हे पब्लिक ऑफर काय आहे, कारण की गव्हर्नमेंटनी ही तरतूद बनवलेली आहे आपल्यासाठी. गव्हर्नमेंटने ही तरतूद का बनवली आहे, कारण की सर्वसामान्य व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट्स मधून, तुम्ही बघा ना, एफडी मधून, म्युच्युअल फंड मधून, इन्शुरन्स मधून तुम्ही जे काही गुंतवणूक करता त्याच्यातून चांगले रिटर्न मिळत नाही. 3-4%, 5-6%, 7-8%च्या वरती रिटर्न्स मिळत नाही ऍव्हरेज. सो सर्वसामान्य माणसांनी पैसे कसे कमवायचे, तर त्यांच्यासाठी हे आयपीओ बनवलेलं आहे. सो आयपीओ मध्ये काय रिस्क असते, किती पैसे लागतात ते सांग. आयपीओ मध्ये मी आधी रिझल्ट दाखवून देतो. ह्याच वर्षाचे स्टॉक्स तुम्हाला कसे आलेले त्यांचे रिझल्ट तुम्हाला दाखवतो. काही लोकांना कदाचित कळणार नाही, पण ऐका, फक्त लक्षात येऊन जाईल. बघा, आता हे जून पासूनची सुरुवात आहे का. जून पासून आपल्या इथं आयपीओ यायला सुरुवात झाली यावर्षी, कारण की करोनाचा इफेक्ट होता थोडा, त्याच्यानंतर जून पासून सुरुवात झाली. रिटर्न्स बघा का, फक्त आधी आकडे ऐका, त्याच्यानंतर मी तुम्हाला याची माहिती देतो. 60%, 93%, 100%, 35%, 90%, 80%, 62%, 76%, 75%, 32%, 20%, 65%, 82%, 87%. हे टक्के जे मी तुम्हाला सांगतोय हे किती दिवसाचे आहेत, तर एका दिवसाचे आहेत. एका दिवसाचे कसे, तर हे जेव्हा तुम्हाला आयपीओ मिळाला, आयपीओ जेव्हा लागला त्याच्या पहिल्या दिवसाचे हे रिटर्न्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे जे आता इथं खाली दाखवलेलं ना, सगळ्यात शेवटचं बघा, हे 87.50% हे IREDA नावाची कंपनी आहे ज्याचा आयपीओ आता ओपन झाला आज. हे बघा, आजच्या तारखेला आज एका दिवसामध्ये त्यांनी 87.50%ची रिटर्न दिली. विचार करा की एका दिवसात 87.50%. मी हे एका दिवसात सांगतो. आता हे बघितल्यानंतर असं वाटेल की अरे एका दिवसात एवढे कसे काय होऊ शकतात, म्हणजे रिस्क काय असते, प्रॉब्लेम काय होऊ शकतो. ह्याला लागतात 15,000 रुपये. एका वर्षात किती आयपीओ येतात, तर 50 ते 60 आयपीओ येतात ऍव्हरेज. 50 ते 60 आयपीओ एका वर्षात. मग ह्याच्यात सगळ्यांना लागतात का, नाही, सगळ्यांना आयपीओ लागत नाही. मोजक्या लोकांना आयपीओ लागतात. ते कोण असतात, ज्यांनी ह्याचा अभ्यास प्रॉपर केलेला असतो आणि ते बरोबर कसं अप्लाय करायचं शिकलेलं असतं. त्याची एक पद्धत असते, ती तुम्हाला आम्ही शिकवून देऊ. ती पद्धत तुम्हाला लक्षात आली की तुम्ही आयपीओ ला अप्लाय करू शकता आणि तुम्हाला मिळण्याचे चान्स. समजा वर्षभरात तुम्हाला 4 आयपीओ मिळाले, फक्त 4 आयपीओ, म्हणजे 10% सुद्धा नाही, तरी तुम्हाला भरपूर पैसे कमवता येईल. आपल्या इथं आज जे हे आयपीओ लागलं 87.50% रिटर्न्स, आपल्या ग्रुपमध्ये खूप जणांना हे आयपीओ मिळालेले. भयान खुश आहेत लोक की एका दिवसात पैसे डबल झाले ऑलमोस्ट. सो ह्याच्यात किती इन्व्हेस्टमेंट लागते, 15,000 रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी. रिस्क किती असते, आपल्या नियमाप्रमाणे जर तुम्ही गेला तर ह्याला लॉस एका दिवसाचा किती होऊ शकतो, होऊन जास्तीत जास्त लॉस झाला तर ह्याच्यामध्ये 500 ते 700 रुपयाचा लॉस होऊ शकतो. आता तुम्ही मला सांगू शकता 15,000 रुपये गुंतवायचे, 500 ते 700 रुपयाचा लॉस घ्यायची तुमची तयारी आहे का, जमेल का तुम्हाला. 500 ते 700 लॉस जास्ती असतं, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. नियम फॉलो केले, काय वाटतं, करता येईल तुम्हाला. यस, सगळेच हो म्हणतात. लक्षात येते तुम्हाला की हीच गोष्ट तुम्हाला जर का आधीच शिकवली असती तर आतापर्यंत तुम्ही किती आयपीओ ला अप्लाय केले असते आणि किती मिळाले असते तुम्हाला. तुमच्या मागच्या 5-6 वर्षांमध्ये तुम्हाला 10 आयपीओ जरी मिळाले असते तरी तुम्हाला तुमचं काम होऊन गेलं असतं. 10 आयपीओ. आपल्या इथं 30-35 आयपीओ 3-4 वर्षांमध्ये मिळालेले लोक आहेत. 30-35 आयपीओ 3 ते 4 वर्षांमध्ये मिळाले लोक आहेत आपल्या इथं असे, आणि अशा आयपीओ मिळतात. हे जमवू शकतं तुम्हाला, हे करता येईल तुम्हाला. हे तुम्हाला स्वतःला पैसे कमवण्याचे मार्ग आहेत. हे रिस्क नसलेले मार्ग मी तुम्हाला सांगतोय. ट्रेडिंग बद्दल मी अजून सांगितलेलंच नाही, मी फक्त इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगतो.